भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भटमरा येथील नागरिक त्यांच्या न्याय मागण्यासाठी दिनांक 4 मार्च 2024 पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या मागण्या असलेल्यापैकी प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या 30-35 वर्षापासून ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या जागेचा नमुना 8A हा त्यांना मिळायला पाहिजे। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नमुना 8A त्यांच्याकडे नसल्याने त्यांना घेता आला नाही। हे नागरिक ज्या ठिकाणी राहतात त्या बाजूला मशानभूमी आहे, ही मशानभूमी इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्या नागरिकांची आहे। या मागणीकडे सरकार आणि प्रशासन यांनी गांभीर्याने विचार करून आमचा प्रश्न त्वरित सोडवावा असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। नमस्कार, खबर SNS मध्ये आपलं स्वागत आहे। आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। अखिल भारतीय मातंग समाजाच्या वतीने हे आमरण उपोषण आहे। तर हे आमरण उपोषण कशासाठी नेमकं हे आपण त्यांच्या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे यांच्याशी आपण बोलून समजून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार, आपलं नाव सांगा ना। संजय परशुराम वैरागडे, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ। दादा, आपण इथे उपोषणाला बसलेलो आहे, नेमकं मागणी काय आहे आपल्याला? आमची प्रमुख मागणी आहे की भटुमरा येथील 30-40 वर्षापासून अतिक्रमित जागेवर असलेले घरकुल लाभार्थी यांना मानाचा हक्काचा 8A मिळावा आणि त्याची प्रोसेस जी पूर्ण आहे ग्रामपंचायत लेवलपासून जिथे असेल ती प्रक्रिया पूर्ण केली गेली पाहिजे। यासह असलेलं तिथे स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमुळे तिथं आजूबाजूला राहणारे जे घर येतं त्यांना तिथं राहणे मुश्किल झालेलं आहे। एखादा स्मशानभूमीमध्ये प्रेत जर जाळण्यात येत असेल तर त्याचा धूर हा घरामध्ये जातो, म्हणून ती स्मशानभूमी स्थानांतरित झाली पाहिजे। आणि यासह त्या स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेमध्ये म्हणजे घरं अगोदर होते, नंतर स्मशानभूमी झाली, तर त्या जागेमध्ये सामाजिक सभागृह आहे, तिथे पिवळा ध्वज आहे आणि त्या जागेला लागून घरं असलेल्या बाजूला तिथे कुठेतरी शौचालय नगरपालिका बांधत आहे। म्हणजे त्या शौचालयामुळं राहणाऱ्या लोकांना नगरपालिका ग्रामपंचायत बांधत आहे, तर ग्रामपंचायतनं जर तिथे शौचालय बांधलं तर त्याच्यामुळं सुद्धा खूप मोठा त्रास होणार आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की बेघर असलेल्या लोकांना, अतिक्रमित असलेल्या लोकांना मानाचा हक्काचं घरकुल मिळावं यासाठी 8A मिळाला पाहिजे। यासह ती स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित झाली पाहिजे। आणि जो सामाजिक सभागृहाचा विषय आहे त्या गावामध्ये कुठेही मोठा असं सामाजिक सभागृह नाही, भव्य